वेलकम मित्रांनो. आज या व्हिडिओमध्ये आपण प्रोबॅबिलिटी या चॅप्टरमधली एक स्पेसिफिक केस पाहणार आहोत. सम ऑफ टू डायसेस म्हणजे दोन ठोकळे आहेत, त्यांची सम म्हणजे बेरीज व्हॅल्यूजची. याविषयी काही प्रश्न आलेले आहेत IBPS PO आणि आता SBI POच्या परीक्षेसाठी आपल्याला या प्रश्नाची तयारी करावं लागणार आहे, कारण की आधीही मागील काही वर्षांमध्ये SBI PO परीक्षेमध्येच याविषयी काही प्रश्न आलेले आहेत. प्रश्न असा असतो की दोन ठोकळे रोल केलेले आहेत, दोन डाईस रोल केलेले आहेत आणि त्यांच्या फेसवर ज्या व्हॅल्यूज आहेत त्याची सम 2 येण्याची काय प्रोबॅबिलिटी आहे, किंवा त्याची फेसवरच्या व्हॅल्यूजची सम 6 येण्याची काय प्रोबॅबिलिटी आहे, वगैरे वगैरे. तर सर्वात आधी आपण पाहूयात की डाईस रोल केल्यानंतर नेमक्या व्हॅल्यूज कशा येतात. बघा, पहिल्या डाईसवर 1 आलं, दुसऱ्या डाईसवर 1 आलं, किंवा पहिल्या डाईसवर 1 आलं, दुसऱ्या डाईसवर 2 आलं, किंवा पहिल्या डाईसवर 1 आलं, दुसऱ्या डाईसवर 3 आलं, वगैरे वगैरे वगैरे. हे असे व्हॅल्यूज. किंवा पहिल्या डाईसवर 2 आलं, दुसऱ्या डाईसवर 1 आलं, पुन्हा पहिल्या डाईसवर 2 आलं, दुसऱ्या डाईसवर 2 आलं, पहिल्या डाईसवर 2 आलं, दुसऱ्या डाईसवर 3 आलं. मग असं ही पहिली व्हॅल्यू कॉन्स्टंट ठेवायची आणि इतर व्हॅल्यूज व्हेरी करत जायचे. तर असेच इतर कॉम्बिनेशन्स बनतात. पहिल्या डाईसवर 3, दुसऱ्या डाईसवर 1, पहिल्या डाईसवर 3, दुसऱ्या डाईसवर 2, पहिल्या डाईसवर 3, दुसऱ्या डाईसवरही 3, वगैरे वगैरे. सेम असंच 4 1 4 2 4 3, वगैरे वगैरे. तसंच 5 1 5 2 5 3, वगैरे वगैरे. सेम 6 1 6 2, वगैरे वगैरे. तर हे बघा, ॲक्च्युअल हे टोटल वेज किती होतात. इथे 6, इथे 6, इथे 6, इथे 6, इथे 6 आणि इथे 6, असे टोटल 36 वेज आहेत किंवा 36 जोड्या आहेत ज्या बनतील दोन डाईस रोल केल्यानंतर. तर आपल्याला प्रश्न असा विचारला जाईल की व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग अ सम ऑफ 2. सम ऑफ 2 म्हटलं की एकच व्हॅल्यू बघा, जिकडं सम ऑफ 2 येतं. हे अतिशय सोपं आहे. पण जर तुम्हाला विचारलं की व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग अ सम ऑफ 4, तर मग बघा, हे 2 2 आहे, 1 3 आहे, 3 1 आहे. व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग अ सम ऑफ 5 किंवा व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग 6. पुन्हा तुम्हाला या सगळ्या व्हॅल्यूज चेक कराव्या लागतात. म्हणजे हे टोटल 36 व्हॅल्यूज लिहून काढाव्या लागतात किंवा मेंटली तशा डोक्यात घेऊन आपल्याला काही व्हॅल्यूज काढाव्या लागतील किंवा सेपरेट लिहाव्या लागतील. बऱ्याचदा असं होतं की प्रॉब्लेम आणखी कॉम्प्लिकेट केलं जातं. व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग एन इवन नंबर, किंवा व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग एन ऑड नंबर, किंवा व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग अ सम ऑफ 3 or 5. तर अशा प्रकारच्या प्रश्नांसाठी आपल्याकडे एक शॉर्टकट आहे. तर शॉर्टकट काय आहे बघा, सर्वप्रथम एक ट्रायंगल ड्रॉ करायचा, एक त्रिकोण बनवायचा आहे. इथे आपल्याला जितके काही सम्स येतील म्हणजे बेरीज येईल वेगवेगळ्या, त्या वर लिहायच्या आहेत. तर किती प्रकारचे सम येऊ शकतात बघा. सम 2 येऊ शकतं, सम 3 येऊ शकतं, सम 4 येऊ शकतं, सम 5 येऊ शकतं, सम 6 7 8 9 10 11 आणि 12. 12च्या पुढे सम जाणार नाही, मॅक्सिमम सम 12 आहे. म्हणजे दोन्ही डाईसवर 6 आणि 6 व्हॅल्यू झाल्या तर सम 12 होईल, आणि मिनिमम व्हॅल्यू 2 आहे. दोन्ही डाईसवर 1 आणि 1. तर आपल्याला हे वर सम लिहायचंय, खाली प्रोबॅबिलिटी लिहायची. बघा, हे जस्ट मार्किंग करून घेतलेत मी. इथं मी लिहिणार सम 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. आणि खाली प्रोबॅबिलिटी. प्रोबॅबिलिटी म्हणण्यापेक्षा किती प्रकारे सम 2 येतं ते लिहिलं इकडं. 1 एकच वे आहे की सम 2 येईल, म्हणजे 2 सम येण्यासाठी आपल्याला 1 आणि 1 एवढंच एक कॉम्बिनेशन आहे. 3 हे सम येण्यासाठी 2 वेज आहेत, म्हणजे 1 3 3 1 असे 2 जोड्या बनतात जिथे सम 3 येतं. मग इकडे 3, इकडे 4, इकडे 5, इकडे 6, पुन्हा 5 4 3 2 1. हे जे खाली जे दिलेले आहेत
त्या नंबर ऑफ वेज आहेत, त्या जोड्या आहेत ज्याने वरील सम बनतं. म्हणजे उदाहरणार्थ जर मला 11 हे सम पाहिजे असेल तर पहिल्या डाईसवर 6, दुसऱ्या डाईसवर 5, किंवा दुसऱ्या डाईसवर 6, पहिल्या डाईसवर 5, असे दोनच जोड्या आहेत ज्याने सम 11 येतं. हे वेज आहेत की ज्याद्वारे हे सम मिळतं आपल्याला. आता बघा आधीचंच उदाहरण पाहूयात. व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग अ सम ऑफ 4? तर हे खाली थ्री वेज आहेत. तर 3 डिवायडेड बाय 36. अतिशय सोपं आहे. 3 डिवायडेड बाय 36 कशाला? कारण की टोटल वेज 36 आहेत. त्याच्यापैकी 3 वेज आहेत, 3 जोड्या आहेत ज्यामध्ये सम 4 येतं. हे सरळ सरळ येईल 1 बाय 12. प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग अ सम ऑफ 4 इज 1/12. समजा तुम्हाला विचारलं व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग अ सम ऑफ 3 और 5, तर तुम्ही घेऊ शकता प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग 3 किती जोड्या बनतात? 2. प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग 5 च्या किती जोड्या बनतात? 4. तर 2 प्लस 4 डिवायडेड बाय आपल्या टोटल जोड्या 6. तर येईल 2 प्लस 4 6 डिवायडेड बाय 36, म्हणजे येईल 6/36 इक्वल टू 1/6. तर अशी तुम्ही बरेच गणितं सोडू शकता. व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग एन इवन नंबर? इवन नंबर म्हणजे काय? 2, 4, 6, 8, 10 आणि 12. तर हे सम येण्यासाठी आपल्याला किती वेज आहेत? बघा 2 येण्यासाठी 1 वे आहे, 4 येण्यासाठी 3 वेज आहेत, 6 येण्यासाठी 5 वेज आहेत, 8 येण्यासाठी 5 वेज आहेत, 10 येण्यासाठी 3 वेज आहेत, 12 येण्यासाठी 1 वे आहे. म्हणजे टोटल असे 18 वेज आहेत ज्याने सम हे इवन नंबर आहेत. आणि टोटल नंबर ऑफ वेज 36 इक्वल टू 1/2. म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग एन इवन नंबर इज 1/2. तर बघा हे ट्रायंगल तुम्ही लक्षात ठेवा. वर सम, खाली प्रोबॅबिलिटी, वर सगळे सम लिहायचे. 2, 3, 4, 5, 6, 7 मिडल मध्ये, 8, 9, 10, 11, 12. 12 हे मॅक्सिमम सम झालं, 2 हे मिनिमम सम. आणि नंबर ऑफ पेअर्स किंवा जोड्या ज्याने हे सम बनतं ते खाली लिहायचं. कसं लक्षात ठेवायचं? 1, 2, 3, 4, 5 करायचंय. 6 मिडलला लिहिलं की पुन्हा उलटं जायचंय. 5, 4, 3, 2, 1. हे झाले नंबर ऑफ पेअर्स. आणि प्रोबॅबिलिटी कशी काढणार? तर जे सम विचारले तुम्हाला, उदाहरणार्थ 4 हे सम विचारले, तर त्याच्या वेज आहेत 3 पेअर्स बनतात. तर 3 डिवायडेड बाय 36. तर 1/12 ही प्रोबॅबिलिटी झाली 4 हे सम घेण्याची. तुम्हाला जर विचारलं व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग अ सम ऑफ 3 और 5, तर 3 हे सम येण्यासाठी 2 वेज आहेत, 5 हे सम येण्यासाठी 4 वेज आहेत. तर 2 प्लस 4 डिवायडेड बाय 36 म्हणजे 6/36 इक्वल टू 1/6. प्रॉब्लेम आणखी कॉम्प्लिकेट करायचा तर व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग एन इवन नंबर? तर इवन नंबरचं सम घेण्यासाठी व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग अ सम ऑफ इवन नंबर? म्हणजे जी बेरीज आहे ती इवन आली पाहिजे. तर बेरीज 2 येऊ शकते, 4 येऊ शकते, 6 येऊ शकते, 8 येऊ शकते, 10 येऊ शकते, किंवा 12 येऊ शकते. आणि किती प्रकारे हे होईल? 2 ही बेरीज येण्याचे वेज 1 आहे, 4 ही बेरीज येण्याच्या जोड्या 3 आहेत, 6 ही बेरीज येणाऱ्या 5 जोड्या आहेत, 8 ही बेरीज येणाऱ्या 5 जोड्या आहेत, 10 ही बेरीज येणाऱ्या 3 जोड्या आहेत, 12 ही बेरीज येणाऱ्या 1 जोडी आहे. या सगळ्यांची जर जोड्यांची टोटल केली तर ते 18 बनेल. डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ जोड्या 36 इक्वल टू 1/2. The probability of getting an even number is 1/2. A sum of even sum is 1/2. तर होपफुली तुम्हाला हा धडा लक्षात आलेला असेल किंवा ही शॉर्टकट लक्षात आलेली असेल. पुढील काही व्हिडिओजमध्ये आपण इतर काही टॉपिक्सचे काही शॉर्टकट्स पाहूयात. आणखी तुमचे काही रेकमेंडेशन्स असतील किंवा काही स्पेसिफिक तुम्हाला टॉपिक्सबद्दल शॉर्टकट्स किंवा व्हिडिओज पाहिजे असतील तर जरूर या व्हिडिओला कॉमेंट करून त्याबद्दल माहिती द्यावी.